आता बातमी पुण्यातून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पुण्यातील जनजीवन आता पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे। गेल्या 4 दिवसापासून बंद असलेला भिडे पूल वाहतुकीसाठी खुला झालाय। नदीपात्रातील प्रवाह कमी झालाय, त्याच्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळतोय। पुण्यात सध्या नेमकं काय घडतंय या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आपण। सध्या ही दृश्य बघतोय, काहीसा प्रवाह कमी झालेला आहे, ज्याच्यामुळे पुणेकरांना हा दिलासा मिळतोय आणि हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येते। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे, पुणेकरांना कसा नेमका दिलासा मिळतोय? पुणेकरांना खरं तर दिलासा म्हणावा लागेल, कारण 4 दिवसापासून जो भिडे पूल बंद होता तो आता सुरू झालेला आहे। आपल्या पाठीमागे जर हा जो भिडे पूल आहे तो वाहतुकीसाठी सुरू झाल्याने पुणेकरांच्या वाहतूक कोंडीचा जो मोठा प्रश्न निर्माण झाला होता, इतर रस्त्यावर जो ताण येत होता तो कमी होणार आहे। त्याचबरोबर नदी पात्रामधला जो पाण्याचा प्रवाह आहे तो कमी झालेला आहे। विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। पावसाने विश्रांती घेतली आहे। चांगलं ऊन सकाळी सकाळी पडलेलं आहे, त्यामुळे पुणेकरांची खरं तर 4 दिवसापासूनची जी वाहतूक कोंडी आहे, पावसाने हैराण परेशान झालेले जे नागरिक आहेत त्या सर्वांना दिलासा मिळालेला आहे आणि आज पुन्हा एकदा सगळं जनजीवन जे आहे ते सुरळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। महापालिकेकडून नदी पात्रात जो कचरा आहे, राडा आहे, तो काढण्यात आलेला आहे, वाहून आलेला काढण्यात आलेला आहे। मेट्रोचे जे कर्मचारी आहेत त्यांचा जो राडा रोड आहे तोही काढण्यात आलेला आहे आणि ते आता साफसफाईच्या कामाला लागलेले आहेत। त्यामुळे नदी पात्रातला मुख्य रस्ता आणि पुणेकरांचं जे जनजीवन आहे ते पुन्हा एकदा सुरळीत झालेलं आहे आणि पावसाने विश्रांती घेतल्याने पुणेकरांना मात्र मोठा दिलासा मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। रिद्धी जी, बालाजी धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी। आणि या सगळ्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबते। बघत रहा पुढारी न्यूज।